सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महिलांनो, आज श्रावणी शुक्रवार, पहिला श्रावणी शुक्रवार आलेला आहे आणि बघा त्यात नागपंचमी, जिवतीचे पूजन हे तीन योग एकत्र जुळून आलेले आहे. अतिशय शुभ दिवस. महिलांनो, संध्याकाळी कापूर सोबत आपल्या घरात ही एक वस्तू जाळायची आहे. पैशांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा हा उपाय आहे. सर्व महिलांनी करा. अगदी 5 मिनिटाचा उपाय आहे, नक्की करा. सर्व पैशांचे प्रश्न सुटतील आणि घरात भरभराट होईल. तुमच्या मुलाबाळांची प्रगती होईल. पैशाला कसली कमी राहणार नाही. धनधान्याचे भांडार लागतील. माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरात होणार आहे. कोणता तो उपाय आहे आणि कोणती ती वस्तू आपल्याला कापूर सोबत जाळायची आहे जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा जय लक्ष्मी माता. तर आपल्याला आज संध्याकाळी महिलांनो कापूर सोबत जाळायचे आहे 5 लवंगा आणि 1 तेजपत्ता. नक्की आपल्याला कापूर सोबत आधी आपल्याला देवघरात आपल्या गणपती बाप्पाची, माता लक्ष्मीची, कुलदेवीची, आपल्या महादेवांची आरती करून घ्यायची आहे. संध्याकाळी प्रदोष काळी केली तुम्ही तरीही चालेल किंवा थोडा उशीर झाला तुम्हाला तरीही चालेल. 8 वाजेपर्यंत, 8-9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर आधी आपल्या देवांची देवघरात आरती करून घ्यायची आहे. कापूर जाळून संपूर्ण घरात कापूर फिरवताना त्या कापरावर आपल्याला 5 लवंगा, एक करून 5 लवंग जाळायचे आहे आणि फक्त 1 तेजपत्ता जाळायचा आहे आणि 2-3 थेंब तुम्हाला तुपाचे जमले तर त्या लवंगावर आणि तेजपत्त्यावर 2-3 थेंब गाईच्या तुपाचे अवश्य टाका. तो संपूर्ण धूर कान्या कोपऱ्यात घरात आपल्याला फिरवायचा आहे आणि ते कापराचं भांड आपल्या दारात, आपल्या उंबरठ्यावर ठेवून द्यायचं आहे. नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही. माता लक्ष्मी धावत धावत घरात येईल आणि तुम्हाला पैशांविषयी काही चिंता असेल, पैसा येत नसेल, तो टिकत नसेल, काहीतरी आरोग्य खराब होत असेल आणि ते पैसा तुमचा विनाकारण जर खर्च होत असेल, मुलाबाळांची प्रगती थांबली असेल, पतिदेवांची प्रगती थांबलेली असेल किंवा तुम्ही काम करता, तुमच्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. शुक्र ग्रह तुमचा मजबूत होईल. माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल. तुम्हाला कापूर सोबत फक्त 5 लवंगा घेताना फुलाच्या चांगल्या बघून घ्यायच्या आहे आणि या 5 लवंगा संध्याकाळी आपल्याला घरात जाळायच्या आहे. आधी आरती करा आणि मग हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर मुलाबाळांना लागलेली दृष्ट नजरबाधा सुद्धा निघून जाते. या लवंगा जाळल्यानंतर, कापूर जाळल्यानंतर वाटीला थोडं का होईना काजळ पडलेलंच असेल किंवा तुम्ही एखाद्या चमच्यावर काजळ घेऊन घ्यायचं आहे. थोडंसं चमचा तिरपा करा आणि त्यावर काजळ पाडून घ्या. मुलांना हे काजळ लावायचं आहे. बघा मुलांची किती प्रगती होईल. नजरबाधा झालेली असेल, मुलं थोडी प्रगती करायला लागले की कुणाची सुद्धा नजर लागायला वेळ लागत नाही. अक्षरशः आपल्या आईवडिलांची सुद्धा काही वेळा नजर लागते. आपले मुलं बाळं खेळतात, पळतात किंवा आपले मुलं खूप प्रगती करतात, चांगले मार्क मिळतात, तेव्हासुद्धा आपलीसुद्धा नजर लागून जाते. बाहेरच्यांची तर गोष्टच सोडा, बाहेरच्यांची तर नजर लागतेच, पण आपल्या घरातल्या लोकांची सुद्धा नजर लागू शकते. म्हणून हा उपाय करायचा आहे. कापूर जाळल्यावर थोडं का होईना काजळ त्यावर काढत जा. चमच्यावर किंवा वाटीत काजळ पडलं की थोडंसं बोटभर अगदी आपल्या मुलांना लावत जा. कपाळी किंवा मुलांनी नाही लावू दिलं, कानाच्या मागे लावलं तुम्ही तरीही चालेल. बघा कधीच तुमच्या मुलांना दृष्ट लागणार नाही. आज नागपंचमी आहे. जिवतीचे पूजन आपण आज करणार आहोत. तुम्ही घरात जिवतीचा पूजन केलं असेल, फोटो म्हणजे तुमच्या देवघरात वगैरे फोटो चिटकवलेला असेल किंवा नसेल, तुमच्या मुलांची 5वीला पूजन करतो आपण. 5वीला सट्टूबाई असते, जिवती असते, आपण गळ्यात घालतो मुलांना 5वीच्या वेळी. ती जिवतीचं पूजन केलं तरीही चालेल. ह्या फोटोचंच पूजन केल्यासारखंच तुम्हाला फळ मिळणार आहे.
या दिवशी देवांना महादेवांना दूध अर्पण करा। महादेवांना तुम्ही सकाळीच पूजा केलेली असेल किंवा संध्याकाळी पूजा करत असाल प्रदोष काळी, तर दुधाचा अभिषेक अवश्य घालायचा आहे। आधी स्वच्छ पाण्याने घाला, नंतर दुधाने घाला, नंतर स्वच्छ पाण्याने घाला, चंदनाचा टिळा लावा। त्याचबरोबर आघाडा, आज आघाड्याला खूप 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 महत्त्व आहे महिलांनो। थोडासा आघाडा तुमच्या घराजवळ उगलेला वगैरे असेल तर महादेवांना व्हा, शिवशंकरांना वाहिल्यानंतर आपल्या नागदेवाला सुद्धा, तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेला असेल तिथं नाग असेल त्या देवाला सुद्धा तो आघाडा व्हायचा आहे। आपल्या देवघरात देवी देवता असतील त्यांना सुद्धा आज आघाडा व्हायला तुम्ही, आज आघाड्याला नागपंचमीपासून आघाड्याला या पत्री पूजनाला खूप खूप महत्त्व असते, म्हणून आघाडा अवश्य आज व्हायचा आहे। तुम्ही फुलवाल्याकडून विकत आणा किंवा तुमच्या घराजवळ आसपास उगलेला असेल तर नक्की तोडून घ्या आणि व्हायचा आहे। आज काही चुकासुद्धा करू नका, काही कापकूप करू नका, काही खोदकाम असेल करू नका। मुलांना सुद्धा अशा आपण सांगून ठेवायचं आहे, अशा गोष्टी करायच्या नाही। आज आपल्या माता लक्ष्मीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तुमच्याकडं माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आपल्याला कुंकुमार्चन करताना ओम श्रीम नमः नाहीतर ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्रीम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला कुंकू देवीला अर्पण करायचं आहे, व्हायचं आहे। आणि ते कुंकू दुसऱ्या दिवशी नीट एखाद्या डबीत ठेवून द्या आणि रोज आंघोळ झाल्यानंतर महिलांनो हे कुंकू आपल्या कपाळी लावत जा। तुम्ही बाहेर कामानिमित्त जात असाल आधी हे कपाळी कुंकू लावा। महिलांनीच का, पुरुष मंडळी असतील, मुलं असतील, बाहेर कामानिमित्त तुम्ही जात असाल तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कुंकुमार्चनचं कुंकू नक्की आपल्या कपाळी लावायचं आणि मग बाहेर जायचं आहे। महिलांनो आज अगदी आणखीन छान साधा सोपा उपाय सांगत आहे। 21 लवंग घ्यायचे आहे तुम्हाला, 21 लवंग चांगल्या फुलाच्या बघून घ्या। आज श्रावणी शुक्रवार आहे आणि पहिला श्रावणी शुक्रवार आहे। माता लक्ष्मीची भरपूर कृपा हवी असेल तुम्हाला, अखंड कृपा प्राप्ती हवी असेल, 21 लवंगा घ्यायच्या आहे आणि उजव्या हातात घेऊन तुम्हाला त्या देवी आई समोर एका वाटीत ठेवायच्या आहे आणि तुम्हाला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला पाठ करायचा आहे। हो महिलांनो, 16 वेळा आज महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घ्या, तुपाचा दिवा लावून द्या, आसन घेऊन देवी आई समोर बसायचं आहे। 21 लवंगा आपल्या देवी समोर एखाद्या लहानशा वाटीत ठेवायच्या आहे आणि 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणायचा आहे आणि त्या लवंग तुम्हाला देवी आईच्या चरणी अर्पण करायचे आहे। दुसऱ्या दिवशी, उद्या शनिवार दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करणार तेव्हा त्या लवंगा देवी आईजवळून काढून घ्यायच्या आहे। एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात त्या बांधून तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायच्या आहे। अतिशय छान प्रभावी उपाय आहे। तुम्हाला फक्त 21 लवंगा लागणार आहे। तुमची पर्स कायम भरलेली राहील। तुम्हीच मला सांगाल ताई खूप छान उपाय आहे, अगदी साधा सोपा उपाय आहे। 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा आणि देवी लक्ष्मीला 21 लवंग अर्पण करायचे आहे। त्या लवंग नीट सांभाळून ठेवा, पुढच्या वर्षी तुम्ही बदलायच्या आहे या लवंग। त्याचबरोबर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली यूट्यूबवर लावून दिलं आणि ऐकलं तरीही चालेल। विष्णूंची सुद्धा महालक्ष्मी बरोबर या दिवशी सेवा करायची आहे। तुळस असेल, विष्णूंना अवश्य अर्पण करा। माता लक्ष्मीला लाल गुलाब, लाल जास्वंद अर्पण करायचा आहे। अक्षता, हळदी कुंकू छान विधिवत पूजा करा आणि 21 लवंगांचा हा उपाय करायला चुकू नका। महिलांनो, तुमच्या घरात कितीही आर्थिक नुकसान झालेलं असेल, कितीही तुम्हाला पैशांची कमतरता असेल, बघा हा उपाय करा। तुमची पर्स, तुमची तिजोरी कायम भरलेली राहील। मुलाबाळांची, पतिदेवांची भरभरून प्रगती होईल। तुम्ही काही काम करत असाल, तुमच्या पर्समध्ये जरी ह्या लवंगा ठेवल्या, कायम पर्स भरलेली राहील। गड्ड्या तुमच्याकडं पैशांच्या येत राहील, कशाला कमी राहणार नाही। तर आज महिलांनो, हे साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले, नक्की करा। कापूर सोबत 5 लवंगा, 1 तेजपत्ता अवश्य जाळा, संपूर्ण घरात फिरवा आणि त्याचं थोडंसं काजळ मुलांना लावून द्या। मुलांवरील इडापिडा, बाधा, नजर बाधा सर्व निघून जाईल। मुलांची भरभरून प्रगती होईल।
तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होणार आहे. आज श्रावणी शुक्रवार आहे. माता लक्ष्मीला अतिशय प्रसन्न करायचं आहे आपल्याला. वर्षभर आपल्या घरात कायम पैशांची भरभराट राहील, धनधान्याची भरभराट होत राहील.